अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कान्हूर पठार इथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं भावस्पर्शी दर्शन घडलं। पांडुरंग प्रासादिक दिंडीच्या पंढरपूर प्रस्थानावेळी मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांचं पुष्पवृष्टी करून स्वागत केलं। भगवी पताका खांद्यावर घेतली आणि हजारो वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्थाही केली। विशेष म्हणजे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि जुमा मस्जिद एकाच परिसरात असून अनेक दशकांपासून दिंडी आणि मोहरमची परंपरा सलोख्याने जपली जाते। धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा प्रेरणादायी संदेश कान्हूर पठारकरांनी एकदा त्यांच्या कृतीतून दिलाय। सुधारणावादी विचारवंत पैगंबर शेख यांचं व्याख्यान सुद्धा यावेळी आयोजित केलं होतं। त्यानंतर मुख्य चौकात पारंपरिक अश्वरिंगणही पार पडलं। पांडुरंग मंदिर आणि जुम्मा मस्जिद हे दोन्ही मंदिरे यांची दोघांची भिंत एकच आहे। जशी त्यांची भिंत एक आहे तशी आमची हिंदू मुस्लिमांची मनाची भिंत एक आहे। याच्यामध्ये काहीही अंतर नाही। हा आमच्या तमाम महाराष्ट्र व पूर्ण भारतामध्ये हा एक चांगला संदेश आहे का याच्यामध्ये कोणाचाही काही भिंत नाही, तिथं भिंत एक आहे। त्याच्यामुळे आमच्या मनाची सगळ्यांची भिंत एक आहे। हाच या दिंडीच्या प्रस्थानानिमित्त मी कान्हूर पठार मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो। आपण महाराष्ट्रामध्ये सांगतोय की एका ठिकाणी धर्मांध शक्ती ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्याला काहीतरी रोगप्रतिबंधक जो आहे तो इलाज केला पाहिजे असं म्हटलं जातं। मात्र मला असं वाटतं की त्या सर्वांनी ज्यांना त्याच्यावर काम करायचंय त्यांनी या गावामध्ये एकदा भेट द्या आणि या गावामधून दोन्ही समाज हिंदू मुस्लिम दोन्ही समाजांकडून मार्गदर्शन घ्या आणि ह्या जो गावाचा आदर्श आहे तो महाराष्ट्रामधल्या साधारण 4000 पेक्षा जास्त गाव आहेत त्या सर्व गावांनी घेतला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो। विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की कान्हूर पठारमध्ये मुस्लिम आणि हिंदू यांचं जे ऐक्य आहे हे ऐक्य या ठिकाणी मंदिराची आणि मस्जिदाची भिंत ही शेजारी शेजारी आहे। एकाच भिंतीला दोन्ही मंदिरे आहेत। हे उत्तम उदाहरण या गावचं या ठिकाणी आहे असं या ठिकाणी विशेष उल्लेख मी आपणा सर्वांच्या समोर करतो। या निमित्तानं दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना ग्रामस्थांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।